माहीत तुम्ही सगळे विचार करत असाल एवढं तयार होऊन कुठे जात आहात हे लोक, कारण आज होता आमच्या मम्मीचा बर्थडे आणि खरंच मम्मी रेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती, हो की नाही कमेंट करून सांगा. आणि हा गजरा तर मम्मीला छान छान लावत होता. बाय द वे इथे मंदाबाई मम्मीला इंग्लिशमध्ये बर्थडे विश करत होती. तोपर्यंत आम्ही निघालो होतो टिटवाळ्याला बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला. बर्थडेची सुरुवात ब्लेसिंगने करायची म्हणून दर्शन घेतलं, थोड्या वेळात मंदिरात बसलो आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळाल्या. दर्शन झाल्यावर डायरेक्ट आमचा फेवरेट वडापाव आणि शुगर केन ज्यूस प्यायला गेलो. मग लक्षात आलं आज आहे 5 जून म्हणजेच वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, म्हणून मम्मीच्या मैत्रिणींसाठी प्लॅन्स घ्यायला गेलो. खूप डिस्कशन केलं, खूप सर्चिंग आणि फायनली घेतले तर आम्ही 10 गुलाबाची झाडच. आणि नर्सरीवाला दादांनी मस्त पॉटमध्ये माती सहित सगळं रेडी करून दिलं होतं. संध्याकाळी डॅड आणि ताई पण आले. मग सेलिब्रेशन ऑन. पप्पांनी आईला तिचा फेवरेट गजरा आणि चाफा दिला. बाय द वे ते रिया आणि देव घेऊन आले होते, पण खरंच हे दोघं खूप क्यूट आहेत या, नजर ना लगे. मग आईला ओवाळलं, केक कट केला आणि गिफ्ट्स दिले. मग डिनरसाठी बाहेर गेलो आमचं फेवरेट वॉन्टॉन सूप प्यायला. आणि हॉटेलमध्येच हे क्युटीज बीन क्युटीज त्यांच्या क्युटेस्ट काकूसाठी इयरिंग्स अँड ब्रेसलेट घेऊन आले होते. आणि पप्पांसाठी सुद्धा गिफ्ट होतं, खूप सारे चेक्स साईन करायला एक पेन. आणि दिवसाची शेवट झाली आईच्या फेवरेट कुल्फीने, जी मम्मी सोडून बाकी सगळ्यांनी खाल्ली. दिस इज हाऊ आवर डे एंडेड. हॅपी बर्थडे आई. वी ऑल लव्ह यू अ लॉट. ओके बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.